वाईट आहे का? महाराष्ट्रातील जमलेल्या तमाम माझ्या वस्तू बांधवांनो, आज आपण मोठ्या संख्येने संविधान चौकीने आपण जमलो. पुन्हा काही पुन्हा येईल, परंतु आपण कोणाला देऊ राहिलो ना पाण्या पावसामध्ये. त्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचे लोकांचे आपल्या महसूल सेवक भगिनींचा आहे, महिलांचा आहे. लोकांना आपण नाकारता येत नाही. त्यांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित लावलेली आहे. अशी उपस्थिती ते लावून राहिलेले आहे. आपल्या घरी बसलेल्या बाबांना लाच भेटायला पाहिजे. पाण्या पावसामध्ये भाषण झालेले आहे, परंतु जे घरी आहे ते मजा करून राहिलेले आहे. व मी त्या वस्तू बांधवांना सांगू इच्छितो की ते नागपूरला येऊन भाषून राहिलेले आहे, फिरून राहिलेले आहे. अरे बघा हे पाण्यामध्ये तुमच्या महसूल सेवक बांधव तुमच्यासाठी इथे नाही का पाण्या पावसात बसून स्वतःच्या जीवाचं रान करून राहिलेले आहे. आमची टीम रान करून राहिलेलं आहे. हे महसूल सेवक रान करून राहिलेले आहे. तुम्ही काय बघत आहे? शासनाचा आपला अंत बघून राहिलेला काय? शासन तर आपला अंत बघून राहिलेला काय, परंतु आपले बांधव सुद्धा आपला अंत बघून राहिलेले आहे. अरे कधी याल तुम्ही? कधी येणार? अरे तुमची आवश्यकता आहे विदर्भाला, तुमची आवश्यकता आहे. तुम्ही सर्व संख्येने या. आपल्याला पुन्हा परवानगी मिळालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बांधवांना सांगू इच्छिते की आपली परवानगी वाढलेली आहे. आपलं हे आंदोलन काय आहे? मिशन आहे. आपलं मिशन हे आपलं मिशन करणार आहे. आपलं मिशन एकच आहे, फक्त आणि फक्त घरातल्या महसूल सेवकांना चतुर्थी मिळाली पाहिजे. हे त्यांचं सर्व महसूल पदाधिकाऱ्यांचं काम आहे, तुमचं काम आहे. म्हणून सांगतो, जे काही महसूल सेवक बांधव नागपूर फिरत आहे त्यांनी ताबडतोब भेटी लावावी व सर्वांना साथ द्यावी. यांनी पेनवकडे यावे, सर्वांनी गर्दी लावावी. तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही भरपूर मोठ्या संख्येने इथे हजर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील महिला इथे येऊन आलेल्या आहे. महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महिलांसाठी. स्वागत आहे त्यांचं. आणि पुन्हा टाळ्या त्यांच्यासाठी देऊ द्या जे घरी बसलेले आहे, परंतु उद्या येणार आहे. उद्या येणार आहे आपल्यासाठी, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. कारण ते आपले विरोधक नाही आहे. काही कामानिमित्त गावाला थांबलेले आहे, इकडे तिकडे कामानिमित्त थांबलेले आहे, परंतु येणार. त्यांना लाज वाटणार. आपले बांधव पाण्यात पावतात आहे, त्यांना वाटेल लाज. महाराष्ट्रातील तमाम महसूल सेवकांना विदर्भ महसूल सेवक संघटना तथा महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना या संघटनेचा सामान्य महसूल सेवक म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करेन की ही अस्तित्वाची आणि अंतिम लढाई आहे. या लढाईमध्ये तुम्ही सहभागी व्हा. आजपर्यंत आपण जो लढा दिलेला आहे तो लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. या कोकण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथील जे महसूल सेवक अजूनही प्रतीक्षित आहेत. अनेक महसूल सेवकांचा जीव हा नागपूरमध्ये अडकलेला आहे. अनेक लोक नागपूरच्या दिशेने निघण्याच्या तयारीत आहे. मात्र महसूल प्रशासन तथा अन्य प्रशासनाने ज्या पद्धतीने
पद्धतीने आपल्या विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या आंदोलनाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे सामान्य महसूल सेवक म्हणून आणि कोणालाही पाचारण केलं नाही, परंतु आता इथून पुढे हा लढा कधीच थांबणार नाही। ही आता कधीतरी संपेल, परंतु मी सांगू इच्छितो प्रशासनाला वेळा